आता मी चालले आहे बाजारामध्ये. तिथे सगळे गुरुवारचं जे सामान वगैरे मिळतं पूजेचं ते सर्व आणायला. तिथं हार फूल वगैरे घेतलं मी आणि एक कमळाचं फूल पण घेतलं, कळीसारखं होतं. सगळं बाजारातून सामान घेतलं आणि घरी आणलं. घरी आणल्याच्यानंतर संध्याकाळची पूजा तर आम्ही पहिल्यापासून तर जेव्हापासून आईकडे होती तेव्हापासून मी पूजा संध्याकाळचीच करायची 4 वाजता. सकाळच्या आम्ही लोक पूजा करत नव्हती. तर इथं संध्याकाळचे 4 वाजले होते. सगळं रांगोळी वगैरे काढून घेतली मी आणि गणपतीची आणि एक कुबेराची असते ती सुपारी ती ठेवली. हे सगळी पद्धत मला आईने शिकवलेलं आहे. मी मुखवटा वगैरे असं काहीच लावत नाही, फक्त जे आईने मला पहिल्यापासून सांगितलं आहे तर मी तसंच करते आणि दरवर्षी मी आजपर्यंत करत आली आहे. आजपर्यंत ते असंच करत आले मी पूर्ण. जी आपली पहिल्याची पद्धत आहे ती, मुखवटा वगैरे आणत नाही. तांब्या घेतला, तांब्याला हळद कुंकू वगैरे लावलं सगळीकडून, त्याच्यामध्ये पाणी भरलं आणि त्याच्या आतमध्ये हळद कुंकू लावला. दुर्वा यावेळेला दुर्वा तर नाही भेटला पण दुर्वा नाही टाकला त्याच्यामध्ये. थोडंसं तांदळाचे दाणे आणि तांदळाचे दाणे टाकल्याच्या नंतर इथे 11 रुपये घेतले मी. ₹1.25 टाकतात तर ₹1.25 नव्हता तर म्हणून 11 रुपये घेतले. 11 रुपये टाकले त्याच्यामध्ये मी. आणि हा कळस मी असा वरती ठेवला. त्याच्यावरती वेणी असते. मी गजरा कधी वापरत नाही, वेणीच वगैरे वापरते. आणि हे 5 फळं आणले होते. ॲक्च्युली 6 फळं ठेवले होते पण एक एक्स्ट्रा होता म्हणून मी ठेवून दिला. हा केळ त्याच्यासाठी असतो, अगरबत्ती वगैरे लावण्यासाठी. कधी इथे खाली ठेवते, कधी एक्स्ट्रा असेल तर ती लावण्यासाठी ठेवत असते मी. तर असे फळं वगैरे लावून घेतले. पोथी वगैरे ठेवून येतो आणि पोथी फोटो मोठा लावत नाही, फक्त पोथी असते तीच मागे ठेवतो आम्ही. तर ह्याच प्रकारे मी करत असते. आणि त्याच्यानंतर हे माझ्याकडे लक्ष्मी हार होता, तो मागच्या गुरुवारी आणला होता. मागच्या गुरुवारचा पण व्हिडिओ बनवला होता पण तो माझ्याकडून डिलीट झाला म्हणून मी तो व्हिडिओ अपलोड नाही केला, अर्धा अधुरा होता म्हणून. तर मी असं नारळ ठेवून त्याच्यावरती 5 पानं लावून, नारळ वगैरे ठेवून आणि हळद कुंकू करून त्याच्यानंतर ते वेणी असते ती लावून असं सजवते आणि हळद कुंकू वगैरे वाहून घेते. त्याच्यानंतर मग ही फुलं मी सर्वीकडे, एक ही सुबारीला, ही कुबेराची आहे ती, एक गणपतीला, बाकी कळसाभोवती आणि जी पाठीमागं आपण पोथी ठेवतो त्या पोथीमध्ये आणि फळांचे इथे असे करून ठेवते मी. आणि इथे दिवा वगैरे लावून घेते. माझ्याकडे समय नाही आहे कारण का हे नवीनच घर बांधलं आहे. तर या घरामध्ये माझी पहिली पूजा आहे. आणि हे कमळाचं फूल आणलं होतं मी, तर हे बसतच नव्हते, इकडून तिकडून परत ते खाली दुमडायचं, त्याच्यामुळं मी त्याला कट करून लावते. तर इथे कमळाचं फूल माझं व्यवस्थित लावून झालं आहे. आणि हे मागच्या वेळेला पण मी आणलं नव्हतं, या वेळेलाच आणलं ते. बाकी जेव्हा मी जुन्या घरामध्ये होते तेव्हा राहायला तिथं करायची पूजा, पण 2 वर्ष मी मध्ये केली नव्हती कारण का म्हटलेलं मी का माझं जेव्हा स्वतःचं घर होईल तेव्हाच मी करेल. आणि ही पूजा जी करते मला ही आईने शिकवली सगळी. पण आत्ताच्या वेळेला सगळे मुखवटा वगैरे लावतात, सगळं सजवतात वगैरे, मला तसे जमत नाही. पण पुढच्या गुरुवारी मी नक्की करेल आणि तुम्हाला दाखवेल आणि तुमच्याशी शेअर करेल त्याचा पूर्ण व्हिडिओ. तर मी ही अशी पूजा दरवर्षी करून घेत असते. आणि या घरामध्ये माझी पहिलीच पूजा आहे, माझ्या स्वतःच्या घरामध्ये. पहिले तर भाड्याच्याच रूममध्ये होतो आम्ही राहायला. आणि ही अशी पूजा केल्याच्यानंतर, ही मांडणी केल्याच्यानंतर अगरबत्ती वगैरे लावते. दिवा लावला आहे छोटा, पण पुढच्या गुरुवारी नक्की समय घेईल 2, ज्या साईडला ठेवण्यासाठी छान वाटेल. तर मी इथं अगरबत्ती वगैरे लावून घेते. पूजा तर संध्याकाळी 7 वाजताच करेल मी, कारण का पोथी मी 7 वाजताच वाचत असते, 6:30च्या वेळानंतरच वाचत असते, 6 ते 7च्या दरम्यान. तिथं अगरबत्ती वगैरे लावते. तुम्हाला मग असं दाखवलं तर मी ते एक्स्ट्रा फळ ठेवलं होतं केळ म्हणून, तर ते असं ठेवण्यासाठी त्याच्यामध्ये खोचून ठेवण्यासाठी. तर ह्या प्रकारे मी पूजा करून घेते. आणि बाकीची पूजा संध्याकाळच्या 7 वाजता. तर इथं 7 वाजले होते, 6:30, तर मी पूजा वगैरे करून घेतली. आरती करत होती, तर मी एक साईडला आरती बोलत होते आणि पूजेची साडी स्वतःच करत होते. मी नाही कोणाला बसवत तिथे, मुलाला पण नाही करून देत, मी स्वतःच करते. आणि हे केल्याच्यानंतर जो भीमसेनी कापूर असतो त्याच्याने पूर्ण आरती वगैरे करून घेते आणि पूर्ण घरभर ती आरती देत असते, कारण का भीमसेनी कापूर घरात पेटवलेलं चांगलं असतो देवाऱ्यामध्ये. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्या कृपेने मी पुढे जाण्यास मला मदत होईल. तर भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.